दृश्य आहे, थेट आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ यांना दिल्लीमधून मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतोय। जल्लोष सुरू आहे त्यांच्या कार्यालयाबाहेर। ही थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यामधली। मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे। पुण्यातून ते पहिल्यांदाच खासदार झालेले आहेत आणि त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। जोरदार घोषणाबाजी केली जाते, आनंद व्यक्त केला जातोय, जल्लोष साजरा आहे। आपण ही दृश्य पाहतोय, मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत। कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, जल्लोष साजरा केला जातोय। तर पहिल्यांदाच खासदारकीमध्ये त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे। नक्की आपण जर पाहिलं तर आपल्या बरोबर पुणेकर आहेत आणि या ठिकाणी जल्लोष जो आहे तो सुरू असताना पाहायला मिळतोय। तर या संदर्भात अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? जल्लोष साजरा केला जातोय मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकांकडून। नक्की जर आपण पाहिलं तर मी आता मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी जल्लोष सुरू आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय। उत्साह याच्यासाठी आहे की आता या सगळ्यामध्ये उत्साह असा आहे, केलेल्या सगळ्या कष्टाचं चीज झालेलं आहे आणि अण्णांना मंत्रिपदासाठी संधी भेटन अशी शक्यता असल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। त्यामुळे आपण जल्लोष करण्यासाठी, आनंद उत्सव करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। सकाळपासून तुम्ही सगळे इथे आहेत। मुरली अण्णांच्या अथक परिश्रमाला हे फळ आलेले आहे आणि हा पुण्याचा सन्मान आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुरली अण्णा महाराष्ट्रामध्ये एक विकास कामांचा भारतीय जनता पार्टीचा झंझावात उभा करतील, हा या ठिकाणी विश्वास सर्व कार्यकर्त्यांना आहे। आपण बघितलं तर हा सगळा उत्साह या ठिकाणी दिसतोय। काय सांगणार आहे? माननीय नरेंद्र मोदींनी आता पुण्यातील आपल्या तरुण मुरलीधर मोहोळ यांना जे संधी दिलेली आहे, हा पुणेकरांचा सन्मान आहे आणि 30 वर्ष काम केलेलं अण्णांनी त्यांचं आज त्याचं फळ सर्वांना आलंय। मुरली अण्णांना संपूर्ण पुण्याचे प्रश्न माहिती आहेत। आमच्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे। एक सर्वसामान्य उत्साह सगळ्या एवढा जल्लोष चालला आहे की पुणेकर खूप आनंदात आहे। सगळ्या कार्यकर्त्यांचे कष्ट आज फळाला आले। मुरली अण्णांना सगळ्यांची साथ आहे आणि पुढे जाऊन त्यांना या गोष्टीचा कळस घातलेला आहे। जय श्रीराम, मुरली अण्णा। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जल्लोष जो आहे तो जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि प्रत्येक जण घोषणाबाजी करतो।